जागतिक स्तरावर 20 दशलक्षाहून अधिक बाळं कमी वजनाची जन्माला येतात. 7.8 दशलक्ष कमी वजनाची बाळं फक्त भारतातच आहेत. कांगारू मदर केअर म्हणजे कमी वजनाच्या किंवा अकाली जन्मलेल्या अर्भकांची जी सतत मातेच्या त्वचेच्या संपर्कात असतात त्यांची काळजी. ही एक प्रभावी व वापरण्यास सोपी असलेली पद्धत आहे जी कमी वजनाच्या आणि मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांचे आरोग्य आणि स्वास्थ्य वाढवते. मुख्य वैशिष्ट्ये: सुरुवातीच्या काळात सतत आणि दीर्घ काळापर्यंत त्वचा ते त्वचा मातेशी संपर्क. विशेष स्तनपान. KMC चे फायदे: नवजात शिशुला उबदारपणा मिळतो, संसर्ग प्रतिबंध आणि लवकर डिस्चार्ज. KMC साठी आवश्यकता: आईसाठी आरामदायी पलंग किंवा खुर्ची. सभोवतालचे खोलीचे तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान. आई आणि बाळासाठी आरामदायक कपडे. बांधण्यासाठी आधार. KMC ची कार्यपद्धती: पहिले सत्र खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी वेळ आणि पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. मातेला हलके सैल कपडे घालायला सांगा. लहान बाळासाठी पुरेशी उबदार असलेली आणि एक खाजगी खोली वापरावी. मातेला तिचा जोडीदार किंवा तिच्या आवडीचा साथीदार सोबत आणण्यासाठी प्रोत्साहित करावे. आई तिच्या नवजात बाळाला धरून ठेवत असताना KMCच्या प्रत्येक पायरीचे वर्णन करा आणि त्याचे प्रात्यक्षिक करा आणि नंतर तिला तुमच्या उपस्थितीत सराव करू द्या. बाळाला मातांच्या स्तनांच्या दरम्यान सरळ स्थितीत ठेवा. डोके थोड्याशा विस्तारित स्थितीत एका बाजूला वळलेले व कंबर आणि हात वाकलेले असावेत. बाळाला कपड्याने योग्य रीतीने गुंडाळा जेणेकरून ते सुरक्षित राहील. बाळाचे डोके थोडे वरच्या बाजूस करावे जेणेकरून हवा खेळती राहील व बाळाचा आणि आईचा नजरेने संपर्क होत राहील. बाळाचे उदर आईच्या ओटीपोटाच्या पातळीवर असले पाहिजे. वेळ आणि काळाची मर्यादा: प्रत्येक सत्राचा कालावधी शक्य तितका लांब असावा, परंतु कोणत्याही वेळी 1 तासापेक्षा कमी नसावा. बाळ गर्भधारणेच्या 40 आठवड्यांपर्यंत किंवा वजन 2500 ग्रॅम होईपर्यंत KMC चालू ठेवावे. बाळ स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करावी. उबदारपणा आणि नियमित श्वासोश्वासासाठी बाळाचे निरीक्षण करा. KMC दरम्यान आहार. स्तनपान: जेव्हा बाळ आपली जीभ आणि तोंड हलवून स्तनपान करण्याच्या तयारीची चिन्हे दाखवते आणि चोखण्यात स्वारस्य देखील दाखवते तेव्हा ते आईला स्तनपानाच्या स्थितीत येण्यास मदत करते, ज्यामुळे चांगली जोड सुनिश्चित होते. आहार देण्याच्या पर्यायी पद्धती: बाळाला कप पलादाईद्वारे काढलेले आईचे दूध देखील पाजता येते. वाढीचे निरीक्षण करणे: स्तनपान करवलेल्या अर्भकांमध्ये वजनाची वाढ दररोज सुमारे 15 ग्रॅम प्रति किलो असावी. डोक्याचा घेर मोजणे: बाळाच्या डोक्याचा घेर दर आठवड्याला 0.5 ते 1 सेंटीमीटरने वाढला पाहिजे. डिस्चार्ज: डिस्चार्जच्या वेळी बाळाचे सामान्य आरोग्य चांगले असावे आणि ते श्वसनक्रिया किंवा संसर्गासारख्या समवर्ती आजाराने ग्रस्त नसावे. बाळाला चांगले दूध पाजले पाहिजे आणि त्याला केवळ किंवा प्रामुख्याने स्तनपान दिले असले पाहिजे. बाळाचे वजन दररोज सुमारे 15 ग्रॅम प्रति किलो वाढले पाहिजे. KMC स्थितीत तापमान स्थिर आहे. मुख्य संदेश: वैद्यकीय दृष्ट्या जन्मतः वजन 2500 ग्रॅम पेक्षा कमी असलेले किंवा मुदतपूर्व सर्व बाळे KMC साठी पात्र आहेत. KMC सत्र शक्य तितक्या लांब चालले पाहिजे
परंतु 1 तासापेक्षा कमी नसावे. नवजात मुलाचे वारंवार निरीक्षण करणे गरजेचे आहे. बाळाचे वडील किंवा इतर कुटुंबातील सदस्य देखील केएमसी देऊ शकतात. डिस्चार्ज नंतर केएमसी घरी सुरू ठेवावी. केएमसी कमी वजनाच्या बाळांची काळजी घेण्याचा एक खास मार्ग आहे. हे प्रभावीपणे ताप नियंत्रण, स्तनपान, संसर्ग प्रतिबंध आणि बंधन यांना प्रोत्साहन देऊन बाळांचे आरोग्य आणि स्वास्थ्य वाढवते.